नमस्कार मित्रांनो, सुयश परब व्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. तर मित्रांनो, आज जरा नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करते कीर्ती. तर आपण पाहूया आज कीर्ती कुठली रेसिपी ट्राय करते. कीर्ती, आज तू कुठली करतेस रेसिपी आज ट्राय? पनीर कोल्हापुरी. पनीर कोल्हापुरी. अरे वा, व्हेरी गुड. चला बघूया काय काय घेतलेस तू मग आता. काजू घेतले तिथे थोडे, त्याच्यानंतर आलं घेतलंय, हा, पाकळ्या लसणाच्या, ओके 2 कांदे घेतले ओके मीडियम साईजचे आणि 1.5 टोमॅटो. ठीक आहे. तर आता हे काय करणार आहे त्याचं? मिक्सर मध्ये आपण वाटून घेणार आहे ते ओके. बारीक सगळं एकत्र आणि सगळं पाणी मिक्स न करून घालता. पाणी न घालता सगळं वाटून घ्यायचं व्यवस्थित. हम्म. ठीक आहे. चला बघूया पुढे कसं कसं काय काय बनवते. तर ही रेसिपी तू आधी बनवली आहेस का नाही बनवलीस? नाही फर्स्ट टाइम just आपण try बनवणार करते आहोत. आज. ओके. चला बघूया आज कशी होते. होपफुली चांगलीच होईल. चला तर मग आता मित्रांनो दाखवतो ओपन करून. ठीक आहे, हे वाटप झालेलं आहे. जेवढं पण तुम्हाला मगाशी दाखवलेलं हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकून पाणी न टाकता त्याचं आपण वाटप करून घेतलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट काय? तेल टाकूया आपण. ओके, तर पातेल्यामध्ये तेल थोडंसं टाकून घ्यायचं आहे. ऑल राईट. त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा. तर मित्रांनो, इथे आपण जो वाटप जे आहे ते सगळं आपण याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि टॅमॅटोचा याच्यामध्ये कलर आलाय चांगला. तर कीर्ती, ही भाजी म्हणजे कशी स्पायसी म्हणजे असणार आहे का कसं? म्हणजे आपल्या इथे असणार आहे? कोल्हापुरी हे तर थोडी स्पायसी आहे ना? ओके, थोडी स्पायसी करायला लागेल आपल्याला. ते पूर्ण आधी परतून घ्यायचं आहे. तर आपण सगळं कच्चं टाकलं होतं ना, हा हा हा, लसूण, ओके. आलं, तर हे आपण कितीतरी कांदा 5 मिनिटं वगैरे 5 ते 7 मिनिटं 5 ते 7 मिनिटं पाणी परतून पूर्ण घ्यायचं. तेल सुटेपर्यंत. अच्छा, तेल सुटेपर्यंत याला चांगलं गरम करायचंय. एक 5 ते 7 मिनिटं तुम्ही करू शकता, कारण का आपण सगळे कच्च्या भाज्या त्याच्यात टाकल्या आहेत. तर त्याला जरा चांगलं गरम करता येईल आणि जरा पाणी पण त्याला चांगलं सुटेल. तेल सुटेल जरा चांगलं. पाणी तर टाकलंच नाही आपण याच्यात, बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे याचा कलर पण छानपैकी वेगळाच एकदम गोल्डन कलर आलाय. आणि प्लस बऱ्यापैकी आटलंय ते, है ना? तेल बऱ्यापैकी म्हणजे तेल पण सुटले आणि आटलं पण आहे थोडंसं. तुम्ही बघू शकता. तर हे मला वाटतं आता आपण एक 7 मिनिटं झालीच ना, 7-8 मिनिटं झालीच आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याला छानपैकी परतून घ्यायचंय. आणि गॅस पण तुम्ही बघू शकता थोडा मीडियम वरतीच ठेवलेला आहे. तर मीडियम फ्लेमवरती तुम्ही त्याला जरा परतून घ्या. 7 ते 8 मिनिटं अप्रॉक्स. तुम्हाला कळेलच जसं जसं थोडा टेक्स्चर जो आहे. स्मेल पण जातो ना, कच्चा स्मेल. हा, तेल हे बघा सुटले. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला थोडं त्याला स्पायसी जरा असं टेस्ट येणारी जी मिरची आहे तुम्ही बघू शकता. त्याला तू कीर्ती कसे 2 तुकडे? एका मिरचीचे 2 तुकडे अच्छा, एका मिरचीचे 2 तुकडे केले आणि अर्धा टोमॅटो अर्धा टोमॅटो पण जो आहे तो वरनं कच्चा. कच्चा आपण असा याच्यामध्ये टाकलेला आहे. आता याच्यामध्ये कीर्ती तू काय टाकतेस? हे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. तर मित्रांनो, हे बघा, हे बघू शकतो तुम्ही. सुहानाचा कांदा लसूण मसाला आहे. त्याने 1 चमचा आपण टाकलाय. आणि त्याच्यानंतर हा नॉर्मल मसाला आहे, काश्मीरी लाल. ओके, रंग येण्यासाठी काश्मीरी लाल जो मसाला मिळतो बाहेर मार्केटमध्ये, तो हे 2 गोष्टी आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता. तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं जे पाणी आहे मिक्सर मधलं जे होतं, जो मसाला असतो त्याचं, ते पण थोडंसं याच्यात पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे. थोडंसं याची पेस्ट आहे ती थोडीशी तुम्हाला पातळ होताना दिसेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे जे मीठ आहे ते तुम्हाला याच्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजून पण आपण त्याला गरमच करतोय. तर किती आता किती वेळ आपल्याला ठेवायचं आहे? थोडं हे फक्त ग्रेव्ही थोडीशी शिजू दे, पाणी टाकलेलं ना आपण. ओके, मग त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं एक 10-12 किंवा 15 मिनिटं ओव्हरऑल या प्रोसेसमध्ये लागू शकतो, बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता हे जे आपण ओव्हरऑल जो मसाला जो गरम करतोय त्याला चांगलं इथे तेल सुटले तुम्ही बघू शकता. आणि मला वाटतं एक 10-12 मिनिटं झाली असतील याला आपण शिजवतोय. आणि मीठ वगैरे आपण टाकून घेतलंय. याच्यामध्ये आता आपण थोडंसं जे बटर आहे, अमूल बटर, ते पण याच्यामध्ये आपण ऍड केलंय. आणि जो मसाला आहे लाल मसाला, तो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, तुम्हाला जर थोडं स्पायसी पाहिजे असेल तर त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं ऍडिशन टाकू शकता. चला, तर मित्रांनो, शेवटी आता आपण याच्यामध्ये जे पनीरचे जे क्यूब्स आहेत आपण चॉप केलेले ते
ते आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. बिकॉज पनीर त्याच्यातलं मेन एक बोलतात ना मेन आयटम हाच आहे. पनीर कोल्हापुरी आपण बनवतोय म्हणून शेवटी आपण पनीर याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता फ्रेश पनीर जर असेल तर खूपच चांगलं. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला किती किती वेळेला आता याच्यामध्ये ठेवायचं आहे? जास्त वेळ नाही ठेवायचं कारण मग पनीर चिवट होणार. ओके. तर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये जास्ती नाही ठेवायचं आहे, नाही तर पनीर जे आहे ते खूप जास्त एकदम चिवट आपल्याला लागेल. तर आता आपल्याला थोड्या वेळ त्याच्यामध्ये ठेवून मग ही आपली जी रेसिपी आहे ती तयार होणार आहे. आणि मित्रांनो इथे आपण शेवटी याच्यामध्ये थोडासा आपण इथे जो मॅगी मसाला जो असतो तो आपण इथे मॅजिक मसाला जो आहे मसाला हे मॅजिक हा वाला तो तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आणि हे आपलं शेवटचं याच्यामध्ये इन्ग्रेडियंट होतं जे आपण ऍड केलं याच्यामध्ये. तर याचा जो अरोमा आहे तो खूपच छान येतोय, सुगंध. वा. जे पण आपण याच्यामध्ये जो मसाला आहे ना तो मसालाच मेन आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स टाकले होते आणि त्यानंतर आपण हे या मसाल्यामध्ये 5 मिनिटं थोडं आपण गरम केलेलं आहे. आणि आता आपली जी ही भाजी आहे ती तयार झालेली आहे. चला आता गॅस बंद करूया. चला मित्रांनो तो बघू शकता तुम्ही पनीर कोल्हापुरी आणि चपाती आज आमच्या डिनरमध्ये आहे आणि तयार झाली भाजी. कलर वगैरे एकदम मस्त वाटतोय. तर आता आपण याला टेस्ट करून बघणार आहे कशी झाली भाजी. चला टेस्ट करून बघतो भाजी कशी झाली आहे. छान झाली मित्रांनो भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते पण तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो तर मित्रांनो पनीर कोल्हापुरी खूप छान झालेली आणि तनुष पण प्रयत्न करतोय मराठी बोलायचा. तर मित्रांनो पनीर कोल्हापुरी खूप छान झाली आणि एकदम झटपट बनणारी म्हणजे भाजी होती. मला वाटतं एक 15-20 मिनिटांमध्ये ती भाजी झाली आणि खूपच टेस्टी झालेली. तर तुम्ही पण नक्की ही बनवून पहा आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ कसा वाटलाय ते पण सांगा. तुम्हाला काही सजेशन असेल नक्की मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहेत. हा तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते बाय.